रवींद्रजींनी ज्यांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे असे सर्व सन्माननीय नेते मंडळी, आदरणीय व्यासपीठ आणि कार्यकर्ता बंधूंना आणि भगिनींना, उशीर बराच झाला असल्यामुळे मी कमी वेळातच माझं बोलणं समाप्त करणार आहे। आज अतिशय आनंद आहे की आपल्या पक्षाचा एक हाडाचा कार्यकर्ता आज आपल्या पक्षाचा अध्यक्ष झाला आहे। त्यांचे आई वडील आमदार खासदार नव्हते किंवा त्यांच्याकडे मोठा उद्योग व्यवसाय नव्हता। खरं म्हणजे 2009 साली मी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो तेव्हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात शेवटी निर्णय झाला डोंबिवलीचा, आणि हे तिकीट जे होतं हे बराच वादाच्या भोवऱ्यात होतं। पण त्यावेळी मला विश्वास होता की ज्या व्यक्तीला आपण तिकीट देणार आहे तो पुढे महाराष्ट्रातला भविष्याचा मोठा नेता होणार आहे, आणि ते आज सिद्ध झालं। खरं म्हणजे योगायोग असा आहे की मी ज्यावेळी अध्यक्ष झालो आणि ज्यावेळी डोंबिवलीमध्ये गेलो होतो तेव्हा रवींद्र चव्हाण ऑटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष होते आणि त्यांनी ऑटो रिक्षाबरोबर माझी मोठी यात्रा काढली होती। आता ऑटो रिक्षाशी महाराष्ट्र भाजपचं काय नातं आहे मला माहिती नाही, पण चंद्रशेखर बावनकुळे यांना जेव्हा भारतीय जनता पार्टीत आणलं तेव्हा ते ऑटो रिक्षा चालक होते। म्हणजे ऑटो रिक्षा चालक ते ऑटो रिक्षा युनियनचा नेता, असा हा 10 वर्षातला प्रवास आहे। मला विशेष रूपाने आनंद आहे की भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे, आणि ही कार्यकर्त्याची पार्टी असल्यामुळे सामान्य कार्यकर्ता ज्यांनी शून्यापासून सुरुवात केली तो या पार्टीचा अध्यक्ष होऊ शकतो। हे केवळ भारतीय जनता पार्टीतच होऊ शकतं, दुसऱ्या कुठल्याही पार्टीत संभव नाही। चंद्रशेखर बावनकुळे यांनी अतिशय कठीण याच्यामध्ये आपला कार्याचा शुभारंभ केला। पहिल्यांदा ज्यावेळी ते ऑटो रिक्षा चालवते त्यावेळी मी त्यांना बोलवलं आणि जिल्हा परिषदेला उभं राहायला सांगितलं। ते म्हणाले माझ्याजवळ पैसे नाहीये। म्हटलं काळजी करू नको, उभा राहतो। एक संघर्षशील गरीब परिवारातला, सामान्य परिवारातला कार्यकर्ता या पार्टीमध्ये आपल्या कार्याच्या भरोशावर किती मोठा होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण चंद्रशेखर बावनकुळे आहे। आणि अतिशय निरपेक्ष